हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे MPSC राज्यसेवा 2025 मेन्स एक्झामच्या तयारीसाठी. जिओग्राफी या विषयाची आपण तयारी कशी केली पाहिजे या संदर्भातला आज आपला हा एक स्ट्रॅटेजी सेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये काही स्पेसिफिक पॉईंटवर माझा फोकस असणार आहे की नेमकं आता बऱ्याच जणांना असं झालंय की आयोगाने जो आपल्याला सिलेबस दिलेला असतो तर त्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूने नेमकं कोणकोणत्या टॉपिकवर आपण जास्त वेटेज दिला पाहिजे, कोणकोणत्या टॉपिकवर आपण फोकस केला पाहिजे, या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता प्रश्नचिन्ह आलेलं आहे. कारण आपली होणारी परीक्षा जी आहे ही पहिल्यांदा म्हणजे आपली राज्यसेवेची मेन्स जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम असेल ही पहिल्यांदा असेल. त्यामुळे UPSC पॅटर्नच्याच आधारावर आपले प्रश्न असणार का की त्याच पद्धतीची ही संपूर्ण रचना असणार का, तर त्याच अनुषंगाने आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की UPSCचा जो सिलेबस आहे आयोगाने त्याच धर्तीवर आधारित आपला MPSC राज्यसेवा मेन्सचाही पूर्ण सिलेबस तसाच घेतलेला आहे, ज्यामध्ये ॲडिशनली काही महाराष्ट्राच्या संबंधित काही मुद्दे आपल्याला बघायला मिळतात, पण ॲज इट इज आपण सेम सिलेबस कन्सिडर करतो. सो मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कोणकोणत्या टॉपिकच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतील आणि कोणकोणत्या टॉपिकवर आपण मेन फोकस ठेवला पाहिजे या संदर्भात आपल्याला या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी सेशनमध्ये या गोष्टी ज्या आहेत या अभ्यासायच्या आहेत. सो आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण स्ट्रॅटेजी सेशनला. विशेष म्हणजे की ज्यावेळेस आपण ही तयारी सुरुवात करत असतो, या तयारीच्या सुरुवातीला आपण जी पहिली गोष्ट अभ्यासणं आवश्यक असते ती म्हणजे सिलेबस ऑफ जिओग्राफी रिलेटेड टू GS1. आता विषय असा आहे की यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की राज्यसेवा मेन्स एक्झामसाठी आता मी तुम्हाला या ठिकाणी ॲज इट इज जिओग्राफीचाच पार्ट शिकवतो, त्यामुळे मी जिओग्राफीबद्दलच बोलतोय. तर जिओग्राफी या सब्जेक्टच्या संदर्भात जो की आपला GS1चा जो पेपर असेल राज्यसेवा मेन्स एक्झामसाठी, तर त्याचा सिलेबस जो आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्यावर एक ओव्हरव्ह्यू देणं हे आपल्याला मस्ट आहे किंवा कंपल्सरी आहे असं आपण या ठिकाणी बघतो. आता ऑलरेडी GS1चा आपला हा जो पेपर आहे हा पेपर आपला पेपर क्रमांक 4 आहे. हे लक्षात असू द्या, राज्यसेवा मेन्स एक्झाम पेपर 4 की जो 250 मार्काचा आहे, ज्यामध्ये GS1 हा आपला GS1चा सिलेबस की ज्यामध्ये इंडिया, हेरिटेज, कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. जसं मी बोललो की सिलेबस तर सेम UPSC सारखं आहे, बट विथ वेटेज टू महाराष्ट्र हा एक आपण ॲडिशनल पॉईंट जो आहे हा यामध्ये बघतो. आता या ठिकाणी आपला जिओग्राफी संबंधित जर फक्त सिलेबस बघायला गेलो तर यामध्ये तुम्हाला हा एक पोर्शन बघायला मिळेल आणि हा एक पोर्शन, जसं की इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये असा हा एक घटक आहे. यामध्ये आपल्याला 3 सेक्शनमध्ये जिओग्राफीचा सिलेबस दिलेला आहे, A, B आणि C. मराठीमध्येही त्याच पद्धतीने आहे, जसं तुम्ही अ, ब आणि क हे 3 पॉईंट इथे लक्षात असू द्या. आलं लक्षात की ज्या बेसिसवर आता आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे यावरून हे तर प्रिडिक्ट करणं थोडं कॉम्प्लिकेटेड होतं आपल्याला की सर यामधले नेमकं कशा पद्धतीने कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल जर मला विशेष करून जगाच्या प्राकृतिक भूगोलाची आणि त्याची ठळक वैशिष्ट्यांची जर रचना दिलेली आहे ॲज अ सिलेबस पॉईंट म्हणून, तर सर नेमकं आम्ही त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं पाहिजे, कोणकोणते आत्तापर्यंतचे महत्त्वाचे घटक आहेत की जे त्याच्यात समाविष्ट आहेत. सो हे घटक ॲज पर UPSC PYQ ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण हे ठरवू शकतो की UPSC कोणकोणत्या टॉपिकला वेटेज देत असते आणि त्या आधारावर महाराष्ट्रात आपली होणारी जी आपली MPSCची राज्यसेवा मेन्स असेल तर यामध्ये नेमकं कोणत्या टॉपिकची प्रोबॅबिलिटी आपल्याला जास्त दिसेल की ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील, याचा एक विचार आपण इथे करणं आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला आता या ठिकाणी या पर्टिक्युलर सेशनमध्ये हा जो सिलेबस तुम्ही अवेअर आहात, बरोबर की नाही, आपण हेच गृहीत धरतोय की सर्वजण या सिलेबसशी संबंधित अवेअर आहेत की आपल्याला नेमका कशा प्रकारे सिलेबस दिलेला आहे, आयोगाने दिलेला सिलेबस आहे. पण मग यामध्ये आपल्याला थोडंसं त्यातले डिटेल फॅक्टर्स इथे बघायचे आहेत. सो आता या ठिकाणी आपल्याला सलाईन फीचर्स ऑफ वर्ल्ड जिओग्राफी दिलं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड दिलेलं आहे. यामध्ये फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टेरिटरी सेक्टर्स इंडस्ट्रीज हा एक टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट जिओग्राफिकल फिनॉमिना सच ॲज अर्थक्वेक, सुनामी,
व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लोन्स, सोबतच जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन हा एक टॉपिक दिलेला आहे, बरोबर की नाही. चेंजेस इन अ क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स हे आपल्याला दिलेले, ज्यामध्ये फ्लोरा अँड फोना अँड इफेक्ट्स ऑफ सच चेंजेस हेही आपल्याला दिले. सो हा झाला आपला सिलेबस. पण या सिलेबसला थोडंसं अधिक डिटेलमध्ये इलॅबोरेट करणं आणि या सिलेबसच्या बेसिसवर आपल्याला अभ्यास करणं हे खूप आवश्यक असणार आहे. सो त्याच अनुषंगाने तुमची बेस्ट तयारी व्हावी यासाठी राज्यसेवा मेन्स एक्झाम 2025च्या तयारीसाठी PWवर सफलता या नावाने आपण बॅच घेऊन आलेलो आहोत. सो आवर्जून सर्वांनी ही बॅच नक्कीच अटेंड करायची आहे, नक्कीच या बॅचला जॉईन करायचं आहे, कारण या बॅचमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये अभ्यासायला मिळणार आहे. पूर्ण राज्यसेवा मेन्सच्या संपूर्ण सिलेबसचा अभ्यास इथे करायला मिळणार आहे, ज्यामध्ये GSच्या संदर्भामध्ये रिव्हिजन लेक्चर्स आहेत, मेन्स टेस्ट सिरीज तुम्हाला इथे असणार आहे, सेक्शनल पण असणार आहे आणि फुल लेंथ टेस्ट पण असणार आहे. यामध्ये पर्सनलाइज मेंटॉरशिपचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतोय मित्रांनो. सो या ठिकाणी हे विशेष लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सर्वांनी. मेन्स रिव्हिजन बुकलेट तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड होणार आणि हे सगळे बेनिफिट ओनली संपूर्ण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी तुमची 4999 मध्ये होणार आहे आणि हे ऑलरेडी तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्येच आहे, याचा तुम्ही विचार करा. राहिला विषय सर मेंटॉरशिप, कारण मुख्य परीक्षेची तयारी करतोय ना आपण, मग यासाठी आपल्याला मेंटॉरशिपची गरज असते. कारण आपण जी तयारी करतोय राज्यसेवा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर त्यासाठी राज्यसेवा मेन्स 2025ला जर तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करताय, तुम्हाला आन्सर रायटिंग जर व्यवस्थित अभ्यासायची आहे, तर त्यासाठी मेंटॉरशिप ही मोस्ट रिक्वायर्ड थिंग असणार आहे. सो जे विद्यार्थी सेशन बघताय ते या ठिकाणी हा QR कोड या ठिकाणी स्कॅन करू शकतात, की जेणेकरून तुम्ही हा QR कोड स्कॅन करून मेंटॉरशिपसाठी जॉईन करू शकतात. सोबतच यामध्येच म्हणजे हा सेशन बघत असताना तुम्हाला जी कमेंट सेक्शनमध्ये पिन दिलेलं आहे, तर त्या पिन कमेंटमध्ये तुम्हाला एक फॉर्मची लिंक पण दिलेली आहे, तर तुम्ही ती लिंक पण या ठिकाणी फिलअप करायची आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तो फॉर्म फिलअप करू शकतात, की जेणेकरून तुम्हाला मेंटॉरशिपसाठी पुढे ज्याही प्रक्रिया आहे त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येऊ शकेल. सो या पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटीचा सर्वांनी नक्कीच फायदा घ्यायचा आहे, कारण आपण जी तयारी करतोय मित्रांनो, ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम आपण बघतोय, ज्यासाठी आपली तयारी ही तेवढीच डिटेल असली पाहिजे. सो मूव्हिंग फॉरवर्ड, आता यामध्ये आपण बघतो की सर UPSCचा मेन्स GS1 जो आहे त्याच आधारावर आपली राज्यसेवेची ही परीक्षा असणार आहे. मग यामध्ये जिओग्राफी संबंधित मध्ये आपण सिलेबसचा काही एक ओव्हरव्ह्यू तर बघितला, पण आता त्यामध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणंही गरजेचं आहे. मग आता या इम्पॉर्टंट टॉपिक्सकडे बघत असताना आपल्याला त्यातले काही की फॅक्टर्स फोकस करणं हे मोस्ट रिक्वायर असणार आहे. आता ऑलरेडी आपला जो पहिला टॉपिक दिलेला आहे की ज्यामध्ये सलाइंट फीचर्स ऑफ अ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, तर ह्यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला ॲडिशनल असणार आहेत त्याचा इथे थोडा फोकस ठेवायचा आहे तुम्ही, ठीक आहे. आपल्या सिलेबसचा पहिला पॉईंट इथे दिलेला आहे, यात तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी अभ्यासणं आवश्यक असणार आहे, ओसिनोग्राफी अभ्यासणं आवश्यक असणार आहे आणि क्लायमेटॉलॉजी अभ्यासणं आवश्यक असणार आहे, ठीक आहे. हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगतोय हा तुमचा वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी रिलेटेड असलेला पॉईंट सांगतोय, ज्यामध्ये तुम्हाला सॉइल जिओग्राफी सुद्धा अभ्यासायचं आहे. बट ॲट द सेम पॉईंट सर तुम्ही हे आम्हाला त्या पर्टिक्युलर घटकामध्ये आयोगाने जर तुम्ही बघितलं तर फक्त एवढ्या लाईनचा हा सिलेबस दिलेला आहे, ज्यामध्ये ह्या ॲडिशनल गोष्टी तर दिलेल्या नाही आहेत. पण आपण PYQ ॲनालिसिसच्या बेसिसवर हे 100% ठरवू शकतो की कोणकोणते प्रश्न आत्तापर्यंत जे आलेले आहेत आणि कोणकोणत्या टॉपिकशी संबंधित आपल्याला ते प्रश्न आलेले आहेत, याचं एक इव्हॅल्युएशन करून आपल्याला हे पर्टिक्युलर पूर्ण टॉपिकची लिस्ट म्हणजेच एक इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला मिळतात. जसं की जिओमॉर्फोलॉजी अभ्यासत असताना आपण यामध्ये ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ अर्थ हा टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे, कारण त्यावरही प्रश्न येत असतात. इंटेरियर ऑफ अर्थ अभ्यासणं गरजेचं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओसिन अभ्यासणं गरजेचं आहे. प्लेट टेक्टॉनिक थिअरी आपल्याला अभ्यासावी लागणार आहे, ज्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक अँड व्होल्कॅनोज हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागतो ज्यावेळेस तुम्ही जिओमॉर्फोलॉजीचा अभ्यास करतात. रॉक अँड रॉक सायकल अभ्यासावं लागतंय. जिओमॉर्फिक प्रोसेसेस, ज्यामध्ये आपल्याला इंडोजेनिक प्रोसेसेस असतात, काही एक्झोजेनिक प्रोसेसेस असतात, तर या दोन्हीही प्रकारच्या प्रोसेसेसला आपण व्यवस्थित अभ्यासणं आवश्यक असेल.
लँडफॉर्म्स आणि लँडफॉर्म इव्हॉल्युशन कसं होतं, म्हणजेच लँडफॉर्म डेव्हलपमेंट कसं होतं, तर त्याच्या संबंधितही तुम्हाला हे टॉपिक जे आहेत हे अभ्यासावे लागतील. कारण ह्या टॉपिकवर आयोगाच्या माध्यमातून म्हणजे MPSCची आपली परीक्षा असेल तर त्यामध्येही तुम्हाला ह्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जाणार, जे की आयोगाने दिलेल्या सिलेबसमध्ये एवढं डिटेलमध्ये तर मेन्शन केलेलं नाही आहे. मग यामध्ये लँडफॉर्म्स, देअर इव्हॉल्युशन, जिओलॉजिकल टाइम स्केल अभ्यासनं तुम्हाला इथे रिक्वायर असेल. हे सर्व टॉपिक तुमचे जिओमॉर्फोलॉजी संबंधित असतील. ओसिनोग्राफीमध्ये अभ्यासत असताना तुम्हाला हायड्रोलॉजिकल सायकल, सी फ्लोर स्प्रेडिंग थिअरीचा अभ्यासनं गरजेचं आहे. ओसिन फ्लोर कॉन्फिगरेशन म्हणजे बॉटम टोपोग्राफी ज्याला म्हणतो आपण, ओसिनची बॉटम टोपोग्राफी ती अभ्यासली पाहिजे. टेम्परेचर, सॅलिनिटी डिफरन्सेस बघितले पाहिजे की तापमान आणि क्षारता याच्या फरकामुळे कशा प्रकारे आपल्याला या सर्व घटकांवर प्रभाव पडतो. महासागराच्या पाण्याच्या हालचालीमध्ये, सागरी प्रवाहांमध्ये कसा बदल घडतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण मोमेंट ऑफ ओसिन बघणार. आता मोमेंट ऑफ ओसिन म्हणजे महासागराच्या पाण्याची जी हालचाल होते यामध्ये वेव्ज, टाइड्स, करंट्स यांचा समावेश आहे, मग ते आपल्याला माहिती पाहिजे. सोबत आपण क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास करतो तर त्यामध्ये आपल्याला अर्थचं ॲटमॉस्फिअर मीन्स कॉम्पोजिशन आणि स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. सोलर रेडिएशन, हीट बजेट आणि टेम्परेचर यासारख्या संकल्पना आपल्याला डिटेल अभ्यासायच्या आहेत. ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन आणि वेदर सिस्टीम आपण अभ्यासतो. वर्ल्ड क्लायमेटचं एक्झाम्पल्स आपण बघत असतो. सोबत सॉईल सारखा टॉपिक बघत असताना सॉईल जिओग्राफी आपण बघतो. त्यामध्ये सॉईल अँड सॉईल कंटेंट, प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन, सॉईल फॉर्मिंग फॅक्टर्स, टाइप्स ऑफ सॉईल, त्याचे एक्झाम्पल्स, सॉईल इरोजन आणि कन्झर्वेशन यासारखे घटक आपल्याला अभ्यासावे लागतात. सो हा झाला आपला पहिला जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे, त्यात आपल्याला नेमकं कोणकोणते टॉपिक अभ्यासायचे आहेत त्याची ही संपूर्ण रचना. दुसरा की फॅक्टर जो आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड इंडियन सबकॉन्टिनेंट. हा आयोगाने दिलेला एक इम्पॉर्टंट सेक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय काय करावं लागणार हा जर आपल्यासमोर प्रश्न असेल तर आपल्याला टाइप्स ऑफ रिसोर्सेस अभ्यासावे लागतील, लँड रिसोर्सेस अभ्यासावे लागतील, फॉरेस्ट रिसोर्सेस आपल्याला इथे अभ्यासणं आवश्यक आहे, वॉटर रिसोर्सेस, ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस, मिनरल्स अँड एनर्जी रिसोर्सेस हे सर्व कॉम्पोनंट्स आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. आता ह्या सर्व घटकांच्या संदर्भामध्ये त्याचे काही सबस्टिट्यूट पॉईंट असतील ना की सर की म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस एवढंच आयोगाने दिलेलं आहे, पण त्यामध्ये जेव्हा मी टाइप्स ऑफ रिसोर्सेस बघतो तर यामध्ये त्यांचे वेगवेगळे प्रकार ओरिजिन बेसिसवर असतात, ओनरशिप बेसिसवर असतात, एक्झॉस्टिबिलिटीच्या बेसिसवर त्याचे प्रकार पडत असतात. मग हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं अभ्यासासाठी. कारण आयोगाचे जे आत्तापर्यंत UPSCचे PYQ अनालिसिसमध्ये जे आपण बघितलं तर त्यात जे प्रश्न आलेले ते अशा काही घटकांवरच आलेले आहेत आणि त्याचा एक रेफरन्स आपण आपल्या या येणाऱ्या परीक्षेसाठी घेतोय ना, कारण आपणही त्याच पद्धतीने तयारी करतोय. मग यामध्ये तुम्हाला लँड रिसोर्सेसचा भाग इथे बघायला मिळतो, जसं की लँड युटिलायझेशन कसं आहे, लँड यूज पॅटर्न कसं आहे, लँड डिग्रेडेशन आणि कन्झर्वेशनचा अप्रोच त्यामध्ये कसं आहे हे आपण इथे बघणार. फॉरेस्ट रिसोर्सेसचा एक सेक्शन आपण बघतो ज्यामध्ये टाइप्स अँड डिस्ट्रीब्युशन बघतो, ग्रासलँड, फॉरेस्ट वगैरे, कॉजेस ऑफ डिफ्लेशन बघत असतो. त्याच्यानंतर कन्झर्वेशन ऑफ अ फॉरेस्ट हा एक टॉपिक आपण बघत असतो. वॉटर रिसोर्सेसमध्ये मरीन आणि फ्रेश वॉटर रिसोर्सेस, वॉटर स्कॅरिटी आणि नीड फॉर कन्झर्वेशन, इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट असे काही प्रोग्राम या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर नोटीस करत असाल तर मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला हेही जाणवेल की आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे आणि त्याला ज्यावेळेस आपण डिकोड करतो तर डिकोड केल्यावर आपल्याला कळतं की हे असे सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये मोस्ट ऑफ पार्ट हा आपल्याला स्टॅटिक आणि करंट या सगळ्यांच्या संदर्भात बघायला मिळतो. येते लक्षात? त्याचाही संदर्भ मी तुम्हाला समजून सांगेलच. बट आता जसं की इथे ॲग्रिकल्चरल रिसोर्सेसमध्ये जर बघितलं तर टाइप्स ऑफ फार्मिंग, क्रॉपिंग पॅटर्न, कॉन्ट्रीब्युशन टू इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट, फूड सिक्युरिटी हे सगळे कॉम्पोनंट्स आपण इथे बघतो. पुढे आपण मिनरल्स अँड एनर्जी रिसोर्सेसमध्ये ज्यावेळेस बघतो तर क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स ज्याच्यामध्ये फेरस अँड नॉन फेरस मिनरल्सचा घटक येतो. ऑक्युरन्स ऑफ मिनरल्स आपण बघतो, कन्झर्वेशन ऑफ मिनरल्स आहे,
क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस. मग याच्यामध्ये दोन प्रकार तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे, कन्व्हेन्शनल सोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. ऑक्युरन्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस, ह्या गोष्टीही आपल्याला अभ्यासाव्या लागतात, कारण हे असे घटक आहेत की ज्यावर आपल्याला मोस्ट ऑफ जेही काही इथे क्वेश्चन्स आहेत हे इथे विचारले जाऊ शकतील. आलं लक्षात? बर. जो अजून आपल्याला पुढचा आयोगाने जो दिलेला आपला टॉपिक आहे, मेन टॉपिक, तर त्या मेन टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टियरी सेक्टर इंडस्ट्रीज इन अ व्हेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. यामध्ये इन्क्लुडिंग इंडियाचाही सेक्शन आपण इथे बघतो. मग आता यामध्ये जर बघितलं तर क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज, आता यामध्ये जे घटक येतात त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज बघावं लागेल, त्याचं स्थान, डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याचं लोकेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ द इंडस्ट्रीज ऑन बेसिस ऑफ कोणकोणत्या घटकांच्या आधारावर हे बघावं लागेल. तर यामध्ये रॉ मटेरियल, लेबर, मार्केट, कॅपिटल, लँड, ग्रँट्स अँड फायनान्शियल इन्सेंटिव्हच्या घटकावर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, वॉटर, कम्युनिकेशन यासारख्या घटकांवर आपल्याला हा टॉपिक अभ्यासावा लागतो. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर इंडस्ट्रीज आपल्याला बघणं आहे. मग जसं की फॉर एन एक्झाम्पल म्हणून आयर्न अँड स्टीलवर प्रश्न आलेले आहेत, कॉटनच्या संबंधित आहे, त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या संबंधित आहे. आले लक्षात? त्याच्यानंतर ॲग्लोमरेशन अँड ज्याला आपण फुटलूज इंडस्ट्रीज जे आहेत, या फुटलूजच्या संबंधित सुद्धा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला मागच्या काही एक्झाममध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत हे आपल्याला आलेले दिसून येतात. मग त्याच्यानंतर अजून एक आपल्याला सेक्शन दिसून येतो आपल्या आयोगाने दिलेल्या सिलेबसमध्ये, तो म्हणजे की इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिनाज सच ॲज अ अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लोन्स etc. मग यामध्ये जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन चेंजेस इन अ critical geographical features including water bodies and ice caps and flora and fauna and the effect of such changes. सो हा आता आयोगाने दिलेला मोठा सिलेबसचा एक पॉईंट झाला. ठीक आहे, याच्यामध्ये इलॅबोरेट केल्यावर तुम्हाला दिसेल मल्टिपल टॉपिक्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक हा एक टॉपिक जर तुम्ही बघितला किंवा सुनामी हा एक टॉपिक जर तुम्ही बघितला तर त्यात अनेक सारे घटक आहेत. व्होल्कॅनो टॉपिक बघितला तर त्यात सबस्टिट्यूट घटक आहेत. सायक्लोन हा एक टॉपिक बघितला तर त्यात तुम्हाला काही घटक दिसतील. फॅक्टर्स कॉझिंग बघायला मिळतील जे की तुम्हाला क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्समध्ये दिसून येतील. असे अनेक सारे कॉम्पोनंट्स आहेत मित्रांनो की जे तुम्हाला इथे अभ्यासणं आवश्यक असणार आहे. आणि मी तुम्हाला लिटरली सांगतो, तुम्ही स्वतः नवीन जर अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर एवढं सगळं ऑब्झर्व करणं किंवा ह्या बेसिसवर तुम्ही ह्या जिओग्राफी अभ्यासणं हे बऱ्याच जणांना जमत नाही. म्हणून ओव्हरऑल इन्फॉर्मेशन जी आपण प्रोसेस करून अभ्यासतोय, जसं की अर्थक्वेकमध्ये बघतो आपण वाय डज द अर्थ शेक्स, बरोबर की नाही, अर्थक्वेकच्या वेव्स कशा आहेत, शॅडो झोन काय आहे, टाइप्स ऑफ अर्थक्वेक काय, मेजरिंग अर्थक्वेक काय आहे, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक काय, हे सगळं त्यामध्ये येत असतंय. प्रश्न हा वेगवेगळ्या अँगलने आपल्याला येणार आहे. सुनामीचा विचार केला तर व्हॉट कॉजेस सुनामी, याच्यामध्ये सुनामीचे कारण काय, इफेक्ट ऑफ सुनामी काय काय आहेत, मिटिगेटिंग इम्पॅक्ट ऑफ द सुनामीज काय काय येत असतात. सो हा एक आपल्याला त्यामध्ये पॉईंट बघायला मिळत असतो, बरोबर आहे की नाही. मीन्स सांगायचं मला हे आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही सहसंबंध बघतात तर या संपूर्ण सहसंबंधांच्या आधारावरच आपण आपली पूर्ण तयारी जी आहे एक्झामसाठी ही करत असतो. येते लक्षात? कारण कोणत्याही नवीन विद्यार्थ्याला कशा प्रकारे तयारीला सुरुवात करायची किंवा मेन्सची जी आपली प्रिपरेशन आहे किती इफेक्टिवली आपण करायची हे नवीन विद्यार्थ्याला समजत नाही. त्यासाठी मी तुम्हाला अगदी सॉर्ट आउट करून हे पॉईंट सांगतोय जे तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेच्या मेन्स एक्झामसाठी अभ्यासणं मस्ट असणार आहे. कारण याच अशा टॉपिक्सवर आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षांचा जर UPSCचाही तुम्ही आढावा घेतला तर हे असेच टॉपिक आहे की ज्यावर मोस्ट फ्रिक्वेंट प्रश्न विचारले गेलेले आहेत. समजतंय? सो हा एक तुमच्या स्ट्रॅटेजी संबंधित मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता व्होल्कॅनोज संबंधित जर बघितलं तर टाइप्स ऑफ व्होल्कॅनोज काय येतात, व्हॉट कॉजेस द व्होल्कॅनोज, व्होल्कॅनिक लँडफॉर्म, इंट्रुसिव्ह व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स,
एक्सट्रुसिव्ह व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स. मग इंट्रुसिव्ह व्होल्कॅनो काय असतो, एक्सट्रुसिव्ह काय असतो, डिस्ट्रीब्युशन त्याचं कसं आहे, या गोष्टी आपण बघतो. रिसेंट टाईममध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सायक्लोन्स फॉर्म झालेले होते, तो पॉसिबिलिटी ही पण आहे की आपल्याला एखादा प्रश्न सायक्लोन टॉपिकवर पण येऊ शकतो. मग ट्रॉपिकल सायक्लोन काय असतात, अँटी सायक्लोन्स काय असतात, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स काय असतात, हे जर तुम्ही व्यवस्थित डील केलेलं असेल, सो 100% गॅरंटी की तुम्हाला बेस्ट पद्धतीने तुम्ही तयारी करतायत किंवा बेस्ट मार्गावर राहून तुम्ही तयारी करतायत. आता यामध्ये काही टॉपिक येतो की फॅक्टर्स कॉझिंग द चेंजेस इन ए क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स. एक्झाम्पल ऑफ चेंजिंग जिओग्राफिकल फीचर्स, जसं की मेल्टिंग ऑफ आईस शीट्स, ज्याच्यावर ग्लोबल वॉर्मिंगचाही इम्पॅक्ट होतो, डेझर्टिफिकेशनचाही इम्पॅक्ट होतो. आता तुम्ही जर काही पॉईंट नोटीस केले ना, तर तुम्हाला हे 100% जाणवतं की हा असा सब्जेक्ट येऊन जातो की यामध्ये काही घटक हे थोडेसे इन्व्हायरमेंटल कनेक्शनचे पण आहेत. जसं मी सांगितलं तुम्हाला, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय असतं की तुम्ही जर नोटीस केलं की सर आम्ही बेस्ट आन्सर कसं लिहिणार, सिम्पल आहे का. आता आन्सरमध्ये काय गोष्टी रिक्वायर्ड असणार आहे, IBC, इंट्रोडक्शन, बॉडी आणि तुमचं कन्क्लुजन. मग हे या पद्धतीने जेव्हा तुम्ही तयारी करणार तर तुम्हाला आन्सर रायटिंगच्या वेळेस त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील ना. कारण आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे, तर सिलेबस आणि सिलेबसचं डिकोडिंग माहिती पाहिजे की नेमकं आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. हाच तुमच्या स्ट्रॅटेजीचा इनिशियल पॉईंट असतोय, हे लक्षात असू द्या. आणि हे सर्वजण व्यवस्थित कोणीही यावर फोकस करत नाही. सर्वांना रेडीमेड मटेरियल पाहिजे असतं आणि तेच रेडीमेड मटेरियल मी या ठिकाणी घेऊन आलोय की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो इम्पॅक्ट ऑफ चेंजिंग जिओग्राफिकल फीचर्स, फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया. मग यामध्ये तुम्हाला हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे हे विचारले जाताना दिसेल, जसं की फिजिओग्राफी ऑफ इंडिया, ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडिया, क्लायमेट ऑफ इंडिया, सॉइल इन इंडिया, नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. सो असे हे घटक आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही या सर्व घटकांना व्यवस्थित अभ्यासतात, तुम्हाला दिसेल की तुम्ही एक्झाम अप्रोचने फुल्ली तयारी करताय. यात तुम्हाला दिसतो ह्युमन जिओग्राफीमध्ये मग आपल्याला डेमोग्राफी अभ्यासणं आवश्यक आहे, अर्बनायझेशनचा अभ्यास करणं आवश्यक आहे, सेन्ससचाही अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतील. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक जिओग्राफी अभ्यासतात तर त्यामध्ये मग तुम्हाला ॲग्रिकल्चरल पॉईंट येतो, मिनरल रिसोर्सेसचा पॉईंट येतो, एनर्जी रिसोर्सेसचा पॉईंट येतो, इंडस्ट्रीचा पॉईंट येतो आणि ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशनचा पॉईंट येतो. बट हा जो ॲस्पेक्ट आहे हा तुमचा इंडियाच्या दृष्टीने ॲस्पेक्ट येतोय बरं का, हेही लक्षात असू द्या. ह्युमन जिओग्राफीचा जो ॲस्पेक्ट तुम्ही बघतायत हाही तुमचा इंडियाच्या संबंधित तुम्ही बघत असतात. नाऊ पॉईंट टू बी फोकस, जसं मी बोललो की आयोगाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टीनेही फोकस ठेवावा लागेल. सो मेक शुअर की ह्या अशा घटकांवर थोडंसं महाराष्ट्राचाही पॉईंट जो आहे हा फोकस करावा लागेल. जसं की फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया दिलेलं आहे, सो सायमल्टेनियसली तुम्हाला महाराष्ट्रही या ठिकाणी करावा लागेल, हे आपण इथे बघायचं. कारण पॉसिबिलिटी आपल्याला ज्या प्रश्नांच्या बाबतीत बघायला मिळते ते असेच फिजिकल फॅक्टर्स जे आहेत यावर थोडंसं जास्त बघायला मिळू शकतं. मग त्याचा संबंध काही करंट रिलेटेड गोष्टींशी असेल तर त्यावरही आपल्याला प्रश्न जो आहे हा विचारला गेलेला दिसून येईल. सो दॅट्स द पॉइंट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला की आपण जी पूर्ण तयारी करतोय या येणाऱ्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर ही या पद्धतीनेच आपली तयारी जी आहे ही आपल्याला ठेवावं लागेल. या इम्पॉर्टंट टॉपिकवर आपल्याला फोकस जो आहे हा ठेवावा लागेल. सो आता ह्या पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये ज्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या पूर्ण स्ट्रॅटेजिकल पॉइंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले का, की नेमकं कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि कोणकोणत्या गोष्टींवर फोकस ठेवायला पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. आणि जर तुम्हाला वाटतंय की आपली तयारी याच अँगलने, याच अप्रोचने, या अनुषंगाने झाली पाहिजे की टू द पॉइंट आयोगाने जे सांगितलेले त्या बेसिसवर डिकोड करून आपला पूर्ण तयारी झाली पाहिजे, सो देयर इज अ ऑप्शन टू ऑल ऑफ यू. सफलता ही बॅच आहे, याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. 4999 मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करायला मिळणार आहे, ज्यामध्ये 100% राज्यसेवा मेन्स 2025 साठीची संपूर्ण GS ची तयारी तुमची इथे होणार आहे. दिस इज द वन स्टॉप सोल्युशन टू ऑल ऑफ यू गाईज. आणि ह्या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मेंटॉरशिपचाही तुम्हाला ऑप्शन आहे, जो मेंटॉरशिपचा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी नक्कीच चॉईस करा.
हा QR कोड इथे स्कॅन करू शकतात किंवा व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्ही फॉर्म फिल करू शकतात, ज्यामध्ये मेंटॉरशिप ही राज्यसेवेच्या मेन्सच्या तयारीमध्ये मोस्ट नीडफुल थिंग असते, सगळ्यात जास्त आवश्यक ही गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच फायदा घेणं हे आपल्याला इथे आवश्यक असेल. सो आय होप तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा नक्कीच या ठिकाणी फायदा झाला असेल, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल. सो ऑल ऑफ यू गाईज, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. जय हिंद.